खूप डॉक्टर सांगतात ना, की ऑपरेशन न करता देखील चष्म्याचा नंबर कमी करता येतो किंवा काही लोकांना दिवसभर चष्म्याशिवाय स्पष्ट दिसू शकते. पण हे नेमकं कसं शक्य होतं? नमस्कार मित्रांनो, मी ऑप्टोमेट्रिस्ट दयानंद कांबळे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ओळखू की लेन्स म्हणजे काय, ते कसे काम करतात, कोणासाठी उपयुक्त आहेत आणि त्यांचे फायदे व तोटे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. उनर्थोके म्हणजे उनर्थो केराटोलॉजी लेन्स. हे विशेष प्रकारचे आरजीपी कॉन्टेनक्ट लेन्स असतात. हे लेन्स रात्री झोपताना घातले जातात आणि सकाळी उठल्यावर काढले जातात. या लेन्सची खास गोष्ट म्हणजे हे लेन्स रात्री झोपेत असताना डोळ्याच्या कॉर्नियाचा आकार तात्पुरता बदलतात. त्यामुळे दिवसभर चष्मा किंवा कॉन्टेनक्ट लेन्स न लावता स्पष्ट दिसू शकते. आता हे कसे काम करतंय ते समजून घेऊया. आपल्या डोळ्याच्या पुढील पारदर्शक भागाला कॉर्निया म्हणतात. ज्यांना मायनस नंबर म्हणजेच मायोपिया असतो, त्यांच्यामध्ये प्रकाश किरण रेटिनावर योग्य ठिकाणी फोकस न होता त्याच्या पुढे फोकस होतात. त्यामुळे दूरचे धूसर दिसते. ओर्थोके लेन्स रात्री कॉर्नियाचा आकार अतिशय नियंत्रित पद्धतीने बदलतात. त्यामुळे सकाळी प्रकाश किरण रेटिनावर योग्य ठिकाणी फोकस होतात आणि दृष्टी अधिक स्पष्ट दिसते. ओर्थोके लेन्स कोणासाठी उपयुक्त आहेत? मायनस नंबर असलेले रुग्ण, मुले आणि किशोरवयीन विद्यार्थी, खेळाडू, पोहणारे आणि आउटडोअर ॲक्टिव्हिटीज करणारे लोक, लासिक सर्जरी टाळू इच्छिणारे रुग्ण. ऑर्थोके लेन्स चे फायदे: दिवसभर चष्म्याशिवाय स्पष्ट दिसू शकते. दिवसा कॉन्टॅक्ट लेन्स घालावे लागत नाहीत. मुलांमध्ये मायोपिया वाढण्याचा वेग कमी करण्यास मदत होऊ शकते. शस्त्रक्रियेशिवाय दृष्टी सुधारण्याची संधी. खेळाडू आणि सक्रिय जीवनशैली असलेल्या लोकांसाठी उपयुक्त काळजी आणि मर्यादा. नियमित फॉलोअप आवश्यक असतो. लेन्सची स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे. चुकीच्या वापरामुळे डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो. हा परिणाम कायमस्वरूपी नसतो. लेन्स वापरणे बंद केल्यास कॉर्निया पुन्हा पूर्ववत होतो. म्हणूनच योग्य रुग्ण निवड, अचूक फिटिंग आणि नियमित तपासणी यामुळे ऑर्थोके लेन्सचे उत्कृष्ट परिणाम मिळू शकतात. तर मित्रांनो, चाट्टीय रात्री लेन्स घाला आणि दिवसभर चष्म्याशिवाय स्पष्ट पहा. हा जो ऑर्थोके लेन्सचा मुख्य उद्देश आहे. अशाच डोळ्यांबद्दलच्या महत्त्वाच्या माहितीसाठी डी व्हिजन आय केअर फाउंडेशनला फॉलो करायला विसरू नका.